मोक्षा काय झालं काय झालं? कार्तिकला सांगितलं सगळं. काय म्हणाला तू? जे जे होतं ते सगळं सांगितलं. काही नाही त्याने ऐकलं आणि निघून गेला. श्रावणी पण तू घाबरू नकोस हा. जे काही होईल ते मी फेस करायला तयार आहे. उलट बरं झालं मी सांगितलं. माझ्या मनावरचं ओझं उतरलं. थँक्यू श्रावणी. मोक्षा ए मोक्षा दार उघड लवकर. अगं पाहुणे खोळंबलेत. काय चाललंय? श्रावणी मॅडमांचं आता काही खरं नाही. कार्तिक सर रागात दिसत होते. याचा अर्थ ते लग्न नक्की मोडणार. मारुती राया काहीतरी कर. काय करायचं या पोरीचं? अरे कार्तिक कार्तिक काय झालं रे? हा मला फक्त 5 मिनिटं हवी तिच्या बरोबर. जस्ट 5 मिनिट्स. मोक्षा इट्स मी कार्तिक. मला बोलायचं तुझ्याशी. कार्तिकला काय बोलायचं असेल? देवा काही झालं तरी लग्न तुटू देऊ नकोस प्लीज. श्रावणी काही झालं तरी तू टेन्शन नको घेऊस. जे काही होईल त्याला मी फेस करेन. हा मोक्षा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. मी येते. थांब श्रावणी. मोक्षा माय डिअर मॉक्सी, माझ्याशी लग्न करशील? तू खरं बोलतोयस? हो. तू तुझ्या मनातलं मला जे काही येते खरं खरं सांगितलंस. मला खरंच खूप छान वाटलं. इनफॅक्ट माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे का रिलेशनशिपमध्ये. आणि म्हणूनच माझं एक अफेअर होतं. बट इट्स इन द पास्ट. इट्स ओव्हर. माझं आता फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्याबरोबर राहायचंय. मला माझं अख्खं आयुष्य तुझ्याबरोबर घालवायचंय. आय वॉन्ट टू ग्रो ओल्ड विथ यू. तुझ्यासाठी. थँक्यू. थँक्यू श्रावणी. खरं तर श्रावणीने मला हिंमत दिली म्हणून मी तुला सगळं खरं खरं सांगू शकले. थँक्यू. थँक्यू. अरे कार्तिक मला सांगाल का काय झालं होतं ते? मोक्षा काहीच नाही. हा काही झालं नाहीये? बरं चला लग्नाला उशीर होतोय आता नाही का? अरे तुम्ही कमाल आहे. बघितलं का? हुरफुर हिट झालं. आता कळलं सत्यात किती ताकद असते ते. मॅडम मांडलं तुम्हासनी. काय झालं मोक्षा? तू कार्तिकला अशी भर लग्नात नका घेऊन गेलीस? मामा काहीच नाहीये. सिरियसली नथिंग ॲट ऑल. जे काही असेल ते स्पष्टपणे बोला. लपून ठेवायची गरज नाहीये. नाही मामा काहीच लपत नाही होत. असं समजा नवरा बायकोतली एक गोष्ट आहे. नक्की? अगदी मामा. ठीक आहे. चला मग, मोठं निघून चाललाय. कारभारने आठवतं का? आपल्या लग्नात तुझ्या भाचीनं माझ्या चपला चोरल्या होत्या आणि तेव्हा मी तिला फक्त 10 रुपये दिले होते. तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं तुम्ही किती कंजूस आहे ते.
अण्णा या लग्नात मी बूट चोरू का? जा की बिंदास. अगं शुभूची बाची तुला कोण अडवणार आहे? चांगले 5-10 हजार रुपये उकळ नवऱ्याकडनं. मी पण येते. आपण दोघी मिळून बूट चोरूयात. चालेल. नक्की जा आता. पिऊ बी तुझ्या संगी जा. जा, जा. तू अगं धड पडू नका. जा, जा. हो आजी. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोचनं ग्रामो रांझण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलम्. मी नेहमीच अशी वागते आणि मग मला शिक्षा मिळते. आज सगळे एकत्र आहेत, आनंदात, आणि मी इथे सगळ्यांपासून दूर, बाबांच्या मनापासूनही खूप दूर. चला कन्यादानासाठी या. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी